एका महिन्याआधी मालाड येथे घडलेली एक घटना तुम्ही ऐकलेली असेल. 28 वर्षीय मुलाचा रोड रेजच्या वादावादीमध्ये मृत्यू झाला. कारण काय होतं तर रोडवरील नॉर्मलची वादावादी. बाईकवाला चालवत होता आणि रिक्षावाल्याने त्याला ओव्हरटेक केले. नंतर मग त्यांच्यामध्ये जे काही वादावादी झाली, नंतर मग रिक्षावाल्याने त्याच्या माणसांना बोलवलं आणि त्या रिक्षावाल्यांनी त्याच्या सगळ्या मित्रांनी त्या मुलाला एवढं मारलं की त्याचा जीव गमावला. त्या मुलाचे आई वडील त्याला थांबवत होते रिक्षावाल्यांना. आई विनवणी करत होती, वडील विनवणी करत होते, बायको अडवत होती त्याची. जे समोरचे रिक्षावाले जे होते ते त्या व्यक्तीला एवढे मारत होते की त्या व्यक्तीला मारता मारता त्या लोकांनी त्या वडिलांवरती देखील आणि आईवरती देखील आणि बायकोवरती देखील हात उचलला. कारण काय होतं तर रोडवरती घडलेली एक वाद, माणसाचा मध्ये आलेला इगो. मित्रांनो, तुम्ही इंस्टाग्रामवरती आणि युट्यूबवरती बरेचसे रोड रेजचे व्हिडिओ जे ते पाहत असाल. गाडी आडवी टाकतात, गाडीवरती मारतात, आपली विंडस्क्रीन फोडतात, हे ग्लास फोडतात, असे बरेचसे व्हिडिओ पाहिले. याचं कारण काय असतं तर फक्त आपलं तोंड काही चुकून माकून कोणाकडनं होऊन जातो किंवा कोणी मुद्दाम करतो. तर अशा वेळेला आपण अग्रेसिव्हली त्याला काहीतरी बोलतो, तो मग आपल्याला अग्रेसिव्हली काहीतरी बोलतो. अशा वेळेला आपल्या दोघांचे इगोमध्ये येतात. तर ह्या गोष्टी करणं आपल्याला अवॉइड करायचं आहे. समोरच्यानी जर चुकी केली, मनातल्या मनात बोलायचा वेळा येतो किंवा जास्तीत जास्त सी वर्ण शब्द येतो, तो मनातल्या मनात बोला त्याला आणि पुढे जायचे चालत राहा. रोडवर भांडण करण्याची गरज नाही. आपल्यासोबत आपली फॅमिली असते किंवा फॅमिली जरी नसली तरी आपला जीव किंवा आपला मूड जो आहे तो खूप जास्त गरजेचा आहे. ड्रायव्हिंग करत असताना असं काही झालं तर मूड पूर्ण खराब होतो आणि नंतर मग वादावादीला सुरुवात, मोठे जे आहेत ते इन्सिडेंट होऊन जातात. त्यामुळे रोडवरती असं करणं अवॉइड करा. कोणाला काही बोलायची गरज नाही. जे प्रत्येकाला आपापले टेन्शन आहेत, आपल्याला देखील आपलं टेन्शन आहे. काही चुकी झाली ठीक आहे बोला आणि पुढे चालत राहा. ही एका मॅच्युअर ड्रायव्हरची निशाणी असते.